गाईस योगा आपला पाकिस्तान. स्वागत आहे गाईज माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. आणि आमचा आज आहे अमृतसरचा डे 2 आणि माझे आंघोळ वगैरे झाले मस्तपैकी. आता गट्टू गेलाय आणि भाऊ वहिनी आणि छोटू दुसऱ्या रूममध्ये. तर छोटू तर अजून झोपलेला आहे आपला आणि छोटू आरामातच उठतो. तरी तयारी फुल फास्ट असते. तर आता सगळीकडे फिरायचं आहे आज, वाघा बॉर्डर वगैरे. बाहेर जाऊन पहिला रिक्षा शोधायची आम्हाला. रिक्षा शोधून मग त्या दिवशी थोडा डील करून किती काय घेशील काय त्या हिशोबाने मग आम्ही निघणार. मग संध्याकाळी येऊन आम्ही गोल्डन टेम्पलला, इथं रूमच्या बाजूलाच गोल्डन टेम्पल आहे. तसं तर जास्त टेन्शन नाही. जाऊन संध्याकाळी मस्त तिकडून सगळीकडून फिरून आल्यानंतर तिथं जाणार. म्हणजे तिथं बघण्यासारखं बोलतात की रात्रीच आहे. तर चला बघ कसं काय विषय आहे तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन. सर्वात जास्त त्रास देणारा हात मानवता आमचा ट्रिप मध्ये. कधीच नीट नाही बसत. कुठे जाऊ? मुंबईला जा. बघा आमची तर आंघोळ पण झाले इथं. मुंबईला जा तू, मग थंडी लागते. उठ ना मग. अरे एसी चालू एसी बंद केले. हा तर बरोबर. तू कपडे आण ना. कपडे तिथं भाऊ गेला आंघोळीला आणि याला तिघांना इथं ठेवलाय. इथं जेवण बसलेत. याचे कपडे पण. हा येतो इथंच होता. छोटू चल असं. छोटू ने अख्खे रात्रभर भिंगरी सारखा गोल 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 फिरत आणि निस्ता आयरन करे अंगावर नव्हता काही नाही करता. काहीच तर आम्ही निघालोय. भाऊ आंघोळ करत होता म्हणून तो फ्रेश वगैरे झाला आणि डायरेक्ट आला आणि निघालो आम्ही. भाऊ पुढे चालतोय, वहिनी मागे, गट्टू मागे आहे. ते बाजूलाच गुरुद्वारा आहे. आता इथून बाहेरून रिक्षा घ्यायची आहे. रिक्षा घेऊन मग लगेच निघायचं आहे. चला बघू कसं नाही. नाश्त्याचा विषय, नाश्ता करताना निघतो आम्ही. काहीच बघा ये आलू कुलचा, आलू नाही पनीर ना कुठलं आलू पनीर कुलचा. गट्टूचा आला. आपला भाई सँडविच खाते. चांगला असं फोन दे ना बरं. व्हिडिओ कॉल कर मग पोरांना दाखवले एकदम भारी आहे. खालात नाही. तन्वीला बरं व्हिडिओ कॉल चला नेट चालू करायला सांग. आम्ही खाऊन घेतो मग भेटू पुढे. रिक्षा बघायची आम्हाला. काय सर आम्हाला आता रिक्षा भेटले मस्तपैकी. भाऊ वगैरे मागे बसलाय, बसले पुढे सुटण्यासाठी. छोटू बघा, भाऊ गट्टू बहिणी. आता जाऊ फिरत 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 मग एंडिंगला वाघा बॉर्डरला जायचं आहे. बघू कसा काय विषय आणि तुम्हाला दाखवतो व्ह्यू. इथून पुढे बसून फुल मजा घेणार आहे. चला भेटू पुढे रस्त्यामध्ये. काहीच तर आम्ही आता एक मंदिराजवळ पोहोचलोय. रिक्षावाल्याला तिकडे जायला सांगितलंय. मी पूर्ण दिवस तोच फिरवणार आहे आम्हाला. तर आम्ही आता बघू कसा काय विषय आहे. जातो आणि आतमध्ये बघतो कसा काय विषय आहे. दर्शन वगैरे घेतो. छोटू आझाद आहे आता. चला भेटू पुढे मंदिराजवळ.
मंदिरात झालंय दर्शन आता. या मंदिराकडे चाललोय. तुला जिथं दिसतं तिथं जातोय. इथं मंदिर, इथं मंदिर आहेत. फक्त तिथून चालत चालत आणि कसं काय दर्शन वगैरे करतो आणि जेवढा दाखवता येईल तेवढा दाखवतो. काही दर्शन वगैरे झालंय मस्तपैकी. आता आलं आपल्या सवारीजवळ. छोटे तो पहिल्या बसले गाडीमध्ये. पुढे बसू का मी? कशाला? नाही नाही नको. बाहेर उडालाच मग काय करते? हा छोटू बाहेर उडशील तू. चला बसतो रिक्षामध्ये फिरतो. आता दाखवतो दुसऱ्या मंदिरात जायचं आम्हाला. काहीच परत एक मंदिरात आलो आहे आम्ही आता. वैष्णोदेवी मंदिरमध्ये. इथे सर्व म्हणजे जेवढे पण मंदिर आहेत आपले इथे अष्टविनायक वगैरे हो ते सगळे ना. हां 12 ज्योतिर्लिंग 4 धाम सर्व आहेत इथे. तुम्हाला दाखवत असते तुम्ही फक्त आज व्हिडिओचीच मजा घ्या. मी कमी आणि तुम्हाला मंदिरात जास्त दिसणार आहे. फुल स्ट्रगल चालू आहे बघा. बहिणी बघा अजून मंदिर आहे तिथे.
बघितलं असेल किती मस्त मस्त होता. 12 ज्योतिर्लिंग वगैरे सगळं होतं तिथं. आणि मग आलोय बाहेर आता आम्ही रिक्षावाल्याला शोधतोय. इथेच कुठेतरी आहे तो. हो आता इथून कुठे जायचं आहे तर इथून मग कुठल्या तरी दुसऱ्या मंदिरातच जायचं असेल. दुसरी मंदिरच फिरायची आहे तिथं. चला भेटू. म्हणजे कसं वाटलं? 4 धाम झाले. 12 ज्योतिर्लिंग पण झाले. 4 धाम नाही 12 ज्योतिर्लिंग झाले. सगळं झालं एकदाच सगळी देव झाले आमचे. चला भेटू पुढे. वैष्णोदेवी पण झाली. वैष्णोदेवी पण झाली आमची. या 12 ज्योतिर्लिंग पण झाले. चला भेटू पुढे आता. आज मग कोणते कोणते देव होतात ते. आम्ही आलो हॉटेलमध्ये आता जेवायला. प्युअर व्हेज. तर तुला वॉशरूम लागले. इथे वॉशरूम आहे का नाही काय माहिती. जेवून भेटू आता. इथून म्युझियमला जायचं मग तिथून मागा पडतो. काहीच तर आमचं जेवण वगैरे करून झालं मस्त होती. लस्सी मागवले. इथं 1/2 चालू आहे. छोटू पण जेवलं आहे. हात धुवायला गेले वाटतं. चला सगळं काय आटपतो आणि निघतो आम्ही म्युझियमसाठी. दाखवतो म्युझियम. तर आम्ही मेमोरेबल म्युझियमला पोचलो आहे. तिकीट्स काढायचे आहेत. तिकीट्स काढून मग आतमध्ये जायचं आहे. पर पर्सन काहीतरी 150 रुपये आहेत. सगळ्यांची तिकीटं काढायची आहेत आणि मग जाऊ आतमध्ये. आम्हाला इथं समोर विमान ठेवलं आहे. तुम्हाला जाऊ काहीच तिथं बघा काहीतरी स्वॉर्डबद्दल लिहिलं आहे. ती एक स्वॉर्ड आहे म्हणजे तलवार आहे. दिसते ती बाहेरून पण दिसत होती. खूप मोठी आहे. आतमध्ये जाऊन बघू. बघा ना फोटोमध्ये किती मोठी आहे. चला भाऊ तिकीट काढून येईल तेव्हा बघू आतमध्ये कसं काय विषय. आम्ही आता चालू झालं एंट्री. तिकीट वगैरे दाखवलं. वेपन गॅलरी आहे. वेपन्स असेल आतमध्ये. काय माहिती आतमध्ये शूट करून देतात का नाही. दिला आता दाखवतो वेपन्स नाही तर नाही. चला कसला तरी शो आहे तो बघायला चालला आहे आम्ही. चला आम्ही जाऊन बघू कसं काय. तुम्हाला दाखवलं भेटत तुम्हाला पण दाखवतो. गाईस शो मध्ये जाम मजा आली. फुल मजा. या दोघांनी तर सुद्धा नाही ठेवली. अरे काय शीट आलत होत्या त्या बेकार एकदम. आमची बाजूला आणि चष्माच नव्हता घातला. त्याला माहीतच नाही काय असतो. ते हात सोडून बसला डायरेक्ट पलटी झाला. वेपन्स गॅलरी. तिचा मॉडेल एवढाच आहे. एवढा मोठा आहे तर विचार करा ती बोट किती मोठी असेल. बघा ना.
तर आता आम्ही उतरलोय बॉर्डरच्या अगोदरच, म्हणजे बॉर्डरजवळच उतरलोय. रिक्षावाला गेला मागे, तो इथून थोडं चालत जावं लागेल, तर आम्ही चालत चालत कुठं खूप पब्लिक जाते. फक्त बसायला जागा भेटली पाहिजे, बाकी काही प्रॉब्लेम नाही. पाण्याच्या वाटल्या घेतलेत. बघू तिथला नजारा दाखवून कसा येते. काहीच गॉगल वगैरे लावलाय, ऊन लागतोय त्या लाईनीत, घाम फुटला लागला. वहिनी ते येतच नव्हतं, वहिनीची लाईन एवढी लांब होती, लेडीज जेंट्स वेगळे होते. आम्ही तर घुसलो बरोबर, वहिनीला यायला टाईम लागला. आता बॉर्डरची इथं आहोत, आता आतमध्ये स्टेडियममध्ये जाऊन बसत आहे. तिथं गेल्यावर थोडं तासभर ऊन खायला लागला मला. चला भेटू स्टेडियममध्ये डायरेक्ट.
आपला पाकिस्तान. थोड्या दिवसात घेऊ आपण परत. तो झालाय आता मस्तपैकी. आता निघतो बाहेर. तो कसा काय विषय रिक्षावाल्याला बघायला लागला आम्हाला. चला भेटू पुढे. गाईज आता पोहोचलो हॉटेल जवळ आम्ही. फुल हालत डाऊन आहे. इथं मस्त झोपलेले. मी तर पुढं बसून मस्त नजारांची मजा घेत होतो. आता हालत डाऊन आहे पण आता परत फ्रेश होतो. फ्रेश झालो का मग आपण फ्रेशच असतो. हालत डाऊन काय नसतं अगदी. आता जायचं आहे परत गोल्डन टेम्पलमध्ये. तिथे जाऊन दर्शन वगैरे करायचा, येऊन जेवायचं आणि झोपायचा. काही सकाळी लवकर उठायचं आहे. ब्लॉग पण एडिट होतील का नाही काय माहिती. चला जातो. हा एन्जॉय तर मजबूत केला आज. एवढा आहे पैसा वसूल. रिक्षावाल्याने तर जाम भारी फिरवला आम्हाला. पण एंडिंगला तोच नाही राहिला. तो डायरेक्ट गेला व त्याच्या भावाला पाठवला त्यांनी. चला भेटू रूम मध्ये आता डायरेक्ट. गाईस तर आता फ्रेश वगैरे झालंय मस्तपैकी. गट्टू पण फ्रेश झालाय. तो काय इथंच आहे माझ्या रूम मध्ये. छोटू तिथं असतो. आणि बघू आता त्यांची तयारी झाली का नाही. तर आता निघू टेम्पल जवळ आणि तुम्हाला दाखवतो तिथला माहोल. चला भेटू मंदिरात तिथंच. काय सर आम्ही निघालो आता. बाजूलाच आहे गोल्डन टेम्पल. तुम्हाला दाखवतो. छोटू काय आपला ऐकत नाही. छोटू पुढं गावाच्या एवढं छोटू आपला. छोटू आहेच आपला. चला तुम्हाला दाखवतो टेम्पल. इथूनच बाहेरच आहे. जायचं आम्ही आता आलो मार्केटमध्ये फिरायला. आम्ही एक लस्सी बी आलो आणि कुल्फी घेतले. छोटू भाईने काहीच नाही घेतला. फुल पब्लिक आहे. सगळे तिकडे चालले. आम्ही अजून नाही गेलो. चाललोय थोडं मार्केट फिरून मग तिकडे जाऊ. मग नंतर रुमाल पण बांधायची आहेत किंवा पगडी बांधायची. भाऊ बोलवता. हो कसा काय विषय आहे. थोडा गर्दी आहे. ठेवतो फोन थोडा. काही मी तर बांधून घेतलाय. कटोरी पण बांधला. भावाने नाही बांधला. भावाने छोटं बाकी आहे. वहिनी काय ओढणी आहेत त्यांना. आता जायचं आतमध्ये. कारण की आतमध्ये कंपल्सरी आहे डोक्याला हे किंवा रुमाल किंवा पगडी. तर चला मंदिरातला मंदिर दाखवतो तुम्हाला. इथे गर्दी बघा ना भाई किती आहे. फुल गर्दी आहे. चप्पल ठेवायला पण मजबूत गर्दी होती आम्हाला. 5 मिनिटात चप्पल ठेवायलाच गेली. चला आता आज जाऊन दाखवतो तुम्हाला कसं काय आहे मंदिर. भाऊच्या डोक्याला बांधायचं आहे. त्याचं बांधून घेतो आम्ही. दाखवतो बघा काय. आता मेन एंट्रन्सवर आम्ही आतमध्ये एंटर करतो. हात वगैरे धुवून घेतले तिथे आतमध्ये. तिथून आत जायचं आम्हाला. पाणी व्हिडिओ पण काय सांगितलेली. आता 1 मिनिट बघा. पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला आता. काही बघा. काही फोटोशूट वगैरे झालं आहे आमचं. ते फॉलोच आहेत निसता म्हणून पटापट फोटो काढून घेतले. बघा मंदिर समोरच आहे. पूर्ण सोन्याचं आहे. दर्शन वगैरे झालं आहे आमचं. लांबूनच गेला कारण की ती लाईन बघा. लाईनच एवढी आहे काय करणार. दर्शनला जाऊ नाही शकत. चला इथंच आहे. कुठं नाही गेला. काहीच गोल्डन टेम्पलच्या इथून डायरेक्ट रिक्षात आणि निश्चित पडते.
भाऊचा तर गोल्डन टेम्पल दोनदा झाला. दोनदा किती आला भाऊचा दोनदा झाला. पहिल्यांदा पण लय मजा आली. पण दर्शन घेतला नाही आम्ही. घ्यायला गेलो असतो तर ऍडजस्ट करून घ्या. लाईट बीट जात राहील निश्चित. आता चला भेटू. आता जेवायला चाललोय आम्ही. जेवायचा विषय करू. तर आम्ही आता हॉटेलमध्ये आलो. जेवण वगैरे मागवलं. ते आता स्टार्ट लावलंय. पनीर चिल्ली आहे तिथं. पाया पडून झाला विषय संपला. मी मस्त चिल्ली होता मारलाय. अजून मागवलं. मी थाली मागवली. तर बाकी जेवण दाखवतो तुम्हाला. आता इथून डायरेक्ट हॉटेलवर जायचं आम्हाला. गाईस तर आताच रूमवर आलो आहे आणि फ्रेश वगैरे झालो मस्त. आणि सकाळचे कपडे काढून ठेवले तिकडं. गट्टू भाई आला इथं. छोटू आलेला. छोटू परत गेला. बोलतो नाही मी नाही झोपत इथं. मला चाललं तिथे. तर चला ब्लॉग इथे एंड करतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईबही करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या आम्ही जाणार आहेत अमृतसर टू दिल्ली. तर तो पण ब्लॉग बघायला विसरू नका. वंदे भारत. वंदे भारत. चला भेटू उद्या आपण.